हाय नमस्कार दोस्तांनो, आपली भारतीय संस्कृती विविध सणांनी नटलेली आहे. वेगवेगळे सण आपण मोठ्या उत्साहाने साजरे करतो, कारण सणावारांच्या निमित्ताने स्वादिष्ट खाद्यपदार्थ, छान छान नवे कपडे आणि आपुलकीचा सहवास आपल्याला मिळतो. त्यामुळे की नाही वातावरणात एक वेगळीच ऊर्जा असते. सणावारांसारखेच आपण विविध ऋतू देखील साजरे करतो, कारण ऋतुमानानुसार खाद्यपदार्थांचा एक एक नवा खजिना घरामध्ये उलगडत जातो. एकूणच सणवार आणि ऋतूंसोबत खरं तर आपण प्रत्येक दिवस, प्रत्येक सण साजरा करायला हवा. जसं मिळालेलं यश आपण साजरं करतो ना, तसंच अपयश देखील साजरं करता यायला हवं. मिळणाऱ्या यशामुळे आपला हुरूप वाढतो, ध्येय उंचावतात, तर अपयशाने आपण अनेक चुकांमधून नवनिर्मिती करतो. चला तर मग आजचा थोडा अभ्यास, थोडी मस्ती साजरी करूयात. त्यासाठीच तर मी आरजे रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. आनंदाची शाळा आमची, आनंदाची शाळा, आनंदाची शाळा आमची, आनंदाची शाळा. हिरव्या हिरव्या सुरावटीचा आम्हाला गला लळा, आम्हाला गला लळा. आनंदाची शाळा आमची, आनंदाची शाळा. हिरव्या हिरव्या सुरावटीचा आम्हाला गला लळा, आम्हाला गला लळा. खळखळ वाहे नदी गिरी आणि झुळझुळणारा वारा, खळखळ वाहे नदी गिरी आणि झुळझुळणारा वारा. भाषा हिरवी, कविता हिरवी, हिरवा रंग पसारा. भाषा हिरवी, कविता हिरवी, हिरवा रंग पसारा. क्षणाक्षणाला चित्र रंगवी आकाशाचा फळा, क्षणाक्षणाला चित्र रंगवी आकाशाचा फळा. हिरव्या हिरव्या सुरावटीचा आम्हाला गला लळा, आम्हाला गला लळा. रेश्मा, आता परीक्षा किनी हळूहळू संपत आलेल्या आहेत. सगळ्यांना वेध लागले ते म्हणजे सुट्ट्यांचे आणि आंबे खाण्याचे. हो खरंच, आंब्यांचा महोत्सव म्हणजे एक वेगळाच सण आहे. हा पण कसं आहे, आता जवळ आलेला आहे तो सगळ्यांचा आवडीचा आणि महत्वाचा असा सण, तो म्हणजे अर्थातच गुढीपाडवा. हो ना मधुलिका, आणि गुढीपाडवा म्हटलं म्हणजे मराठी नववर्ष. अर्थातच सगळेजण साजरा करतात ते इंग्रजी नववर्ष, पण आपल्याला मात्र या नववर्षापासून सुरुवात करायची आहे छानशी. म्हणजे अभ्यास जोमा न करताना सुट्ट्या समोर आलेल्या असतात, पण या सुट्ट्या संपताना सुद्धा एकीकडे वेध लागतात ते शाळा सुरू व्हायचे. आणि शाळा सुरू झाल्या रे झाल्या ना की श्रावण महिना येतो, मग गणपती, गौरी, दसरा, दिवाळी, सणांची नुसती रेलचेल असते बघ. हो खरंच आहे, आणि भारतीय संस्कृती तर विविध सणांनीच नटलेली आहे. आणि या सणांमुळे प्रत्येकाच्या घरात उत्साहाचं, आनंदाचं वातावरण असतं. हो ना, म्हणूनच आपण आपल्या बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा विचारलंय की तुम्हाला कोणता सण आवडतो आणि तुम्ही तो सण कसा साजरा करता हे आम्हाला सांगा. आणि मुलांनी वेगवेगळ्या सणांची माहिती दिली आहे, तो सण कसा साजरा करतात तेही आपल्याला सांगितलेलं आहे. अर्थातच सगळ्यांनी खूप छान मनोगत व्यक्त केलंय. चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया शुभ्रा तेली या जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नंबर 1 इयत्ता 2री मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी जिल्हा सिंधुदुर्ग इथे राहते. तिच्या सोबतच तिची आई सेजल तेली यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओके, चला मग आता बोलूयात आपण शुभ्रा सोबत. नमस्कार सेजल ताई. नमस्कार मॅडम. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात आपण? आम्ही ठीक आहोत, तुम्ही कशा आहात? आम्ही पण एकदम मस्त, मजेत. आणि मला सांगा, कसा सुरू आहे शुभ्राचा अभ्यास? अगदी मजेत. आता सध्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत बरोबर? होय. तर मग तुम्ही काही खास वेगळ्या पद्धतीनं तिचा काही अभ्यास वगैरे घेताय का? हो घेते, चालू असतं तिचं वाचन वगैरे, काय चालू असतं घरात सगळं. पण मग फक्त अभ्यास एका अभ्यासावर भर देता की इतरही काही अनेक गोष्टी
तुम्ही तिला शिकवता? इतर गोष्टी पण शिकवते मी तिला, तिची काय आवड आहे ते पण करायला देते. हा. आणि घरात पण ती मला मदत करते काहीतरी करायला, म्हणजे आतापासून तिला हे करते मी मग तिला एकूण मजा येते तर हे सगळं करत असताना? होय, मजा येते भरपूर. म्हणजे विचारते, मम्मी तुला बरं नाही तर मी कांदा कापू का असं विचारते. वा वा वा, मस्त. म्हणजे तिला एकूण काय करायला हवं, आपण घरच्यांना कशी मदत करायला हवी हे सुद्धा तिला जाणवतं. बरोबर. पण मग असं ती इतर वेळी सुद्धा मदत करते का? सण समारंभ असतील किंवा घरात काही कामानिमित्ताने किंवा काही फंक्शन असेल काही घरात, गेट टुगेदर, त्या निमित्तानं पाहुणे येतात, तर त्यावेळेस देखील ती अशीच मदत करते का तुम्हाला? होय होय, कधीतरी मी बाहेर गेली, पाहुणे आले तर पाणी वगैरे द्यायचं सगळं काम आपण करते ती. वा, मस्त. सांगते पण. त्या दिवशीच पाहुणे आलेले पत्रिका घेऊन, मी आंघोळीला गेली पण तिने सांगितलं, मम्मी पाहुणे आलेले, मी पाणी दिलं, बसायला सांगितलं, पण ते म्हणाले मग येतो. वा, किती छान. तिला एवढी चांगली समज आहे आणि तिला कळतंय काय करायला हवं. खूप छान वाटलं हे ऐकून. मला सांगा की तुम्हाला शुभ्रामधली अशी कुठली गोष्ट आहे, तिच्यातला असा कोणता गुण आहे जो तुम्हाला खूप आवडतो? कोणाला जसं पुढचं उत्तर देत नाही आणि कोणाचं नाव घेऊन हाक कधी मारत नाही मोठ्या माणसांना. ती आदराने मोठ्यांबरोबर बोलते, हे मला खूप आवडतं तिचं. हे सगळ्यात महत्वाचं आहे की ती आदरानं सगळ्यांशी बोलते आणि तिला नेमकं कळतं की आपण समोरच्या व्यक्तीला आदर देणं किती गरजेचं आहे ते. मस्त. आता मला या हुशार शुभ्राशी गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे ती? होय, हाय. हॅलो शुभ्रा, कशी आहेस तू? मी मस्त आहे, तुम्ही कशा आहात? आम्ही पण एकदम मस्त, मजेत. आम्हाला सांग, तू आता काय करत होतीस? मी अभ्यास करत होते. कुठल्या विषयाचा? वाचन करत होती. कुठल्या विषयाचं वाचन करत होती? आवडता सण. हा, म्हणजे तू आम्ही दिलेलाच अभ्यास करत होती नाही का? हो. मग मला सांग की तू हा कार्यक्रम पण ऐकतेस का, शाळेबाहेरची शाळा? हो. मला सांग, तुझा आवडता विषय कोणता आहे? माझा आवडता विषय गणित. अरे, अजिबात तुला भीती नाही वाटत गणिताची? नाही. बर, चल मग आपण की नाही आता थोडा अभ्यास करून नंतर आपण पुन्हा गप्पा मारूया, ठीक आहे? मग मला सांग सगळ्यात आधी की तुझा आवडता सण कुठला आहे? माझा आवडता सण गणेश चतुर्थी. का बरं, तुला हा सण का आवडतो? काय कारण आहे बरं त्यामागचं? गणेश चतुर्थीला आम्ही गणपती मोठ्या उत्साहाने साजरा करतो, गणपती बाप्पा. आणि अजून काय काय करता बरं तुम्ही? कशा प्रकारे तुम्ही हा सण साजरा करता त्याबद्दल पण सांग ना आम्हाला सविस्तरपणे. आमची गणपती बाप्पाची शाळा पण आहे. मी आई बाबांना मदत पण करते गणपती बाप्पा रंगवायला. बरं, आम्हाला सांग, तुम्ही हा गणपतीचा उत्सव जो आहे तो किती दिवस साजरा करता? आम्ही 11 दिवस. गणपतीला गोड काय आवडतं बरं खायला? मोदक, उकडीचे. बरोबर. तू कधी बनवलेस का हे मोदक? हो, बनवले. किती बनवलेस तू आतापर्यंत मोदक? मम्मी बनवते तेव्हा बनवते. तुझ्याकडे तुझे मित्रमैत्रिणी सुद्धा येतात का बाप्पाचं दर्शन घ्यायला? हो, येतात. तू बाप्पाची आरती सुद्धा म्हणतेस का? हो, श्लोक पण म्हणते. श्लोक पण म्हणते? कुठला श्लोक म्हणते तू? आम्हाला जरा म्हणून दाखव बरं तो श्लोक. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मै देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. खूपच छान, ऐकून खूप मस्त वाटलं. माझा आवडता सण गणेश चतुर्थी. हा सण भाद्रपद महिन्यात साजरा केला जातो. गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. आमच्या घरी 2 महिने अगोदर तयारी चालू असते. आमची गणपती बाप्पाची शाळा आहे. आम्ही मातीपासून गणपती बाप्पा बनवतो. मी आई बाबांना रंग कामासाठी मदत करते. माझी आई गणपती बाप्पाचे दागिने, मुकुट डायमंडने सजवते. आम्ही गणपती बाप्पाला उकडीचे मोदकाचा नैवेद्य करतो. आम्ही बाप्पाची आरती करतो. गणेश चतुर्थीला आम्हाला सगळा कुटुंब एकत्रित येतो. मला खूप सगळीकडे आनंदाने वातावरण असते. तो लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केला. सार्वजनिक गणेशाचे विसर्जन अनंत चतुर्थीला होते. गणेश
चतुर्थीचा दिवस पूर्ण राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. मला सांग, तुला एखादं छानसं गाणं म्हणता येतं का? हो. तुझं सुख करता तुझं दुःख हरता अवघ्या दिनाच्या नाथा बाप्पा मोरिया रे बाप्पा मोरिया रे चरणी ठेवी तू नाथा तुझं सुख करता तुझं दुःख हरता अवघ्या दिनाच्या नाथा बाप्पा मोरिया रे चरणी ठेवी तू नाथ. पहा झाले पुरे 1 वर्ष होतो वर्षाने एकदा हर्ष गोड अन्नाचा होतो रे स्पर्श घ्यावा संसार परामर्श पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा बाप्पा मोरिया रे चरणी ठेवी तू माता बाप्पा मोरिया रे चरणी ठेवी तू माता. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तू खूपच छान म्हणून दाखवलंस. आम्हाला सांग, तुला मोठं झाल्यावर काय व्हावंसं वाटतंय बरं? काय स्वप्न आहे तुझं? शिक्षक. आणि तू सगळ्या विद्यार्थ्यांना कुठला विषय शिकवणार बरं? गणित. शाबास. शुभ्रा, तुझ्याशी आणि तुझ्या आईशी गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. असाच छान अभ्यास करत राहा. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. यू आर वेलकम. बाय बाय. बाय बाय. बघ रेश्मा, हे सगळे सण उत्सव आहेत ना, ते आपण अगदी म्हणजे पिढ्यानपिढ्या साजरे करत आलेलो आहोत. हो. म्हणजे आजीच्या काळात आपण ज्या पद्धतीनं हा सण किंवा एखादा उत्सव साजरा करायचो, अगदी तसंच्या तसं आपण आत्ता जरी साजरा करत नसलो ना, तरी मात्र त्यातलं मूळ जे आहे ते मात्र तसंच आहे. खरंय मधुलिका, मुळातच प्रत्येक संस्कृतीची पालमुळं ही इतिहासातच दडलेली असतात. अगदी खरं आहे. जेव्हा आपण एखाद्या संस्कृतीचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला पदोपदी हे जाणवतं. बरोबर. म्हणूनच आज आपण 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांबरोबर इतिहासाचा अभ्यास करणार आहोत. कारण त्यांना आपण प्रश्न विचारलाय की त्रियुग पद्धतीनुसार वस्तूंच्या 3 वर्गवारी कोणत्या आहेत, याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी माहिती मिळवलेली आहे आणि आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून उत्तरं सुद्धा पाठवलेली आहेत. तर कोणाशी बोलूयात बरं आता आपण बोलूया परी थोरात या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव इयत्ता 5वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनी सोबत, जी तालुका आर्वी जिल्हा वर्धा इथे राहते. तिच्या बरोबरच तिची आई ज्योती थोरात यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओके, चला मग आता आपण बोलूयात परी सोबत. ज्योतिताई, नमस्कार. नमस्कार मॅडम. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. कशा आहात आपण? ठीक आहे ना. आणि कसा सुरू आहे परीचा अभ्यास? ठीक आहे ना मॅडम. बरं, मग तिच्या घरी कोणी अभ्यास घेते की ती स्वतः करते? स्वतःच करते, पण कधी कधी कसं आहे, आपणही घ्यायचं ना. हा, थोडासा वेळातला वेळ काढून. बरोबर. आता आपल्याला असं वाटते की बा करते अभ्यास, पण थोडंफार लक्ष देत असतो म्हणा. अच्छा, मग आम्हाला सांगा ना ज्योतिताई, जेव्हा तुम्ही तिचा अभ्यास घेता तेव्हा तुम्हाला तिचा कोणत्या विषयाचा अभ्यास घ्यायला आवडतो? मराठी मॅडम. हा, ओके. मग तुम्ही तिला छान छान गाणी, गोष्टी, कविता पण सांगत असाल? हो हो. वा वा वा. मग आम्हाला हेही सांगा की परीमध्ये असा कोणता गुण आहे जो तुम्हा सगळ्यांना खूप आवडतो? परीमध्ये मॅडम गुण असा आहे की ती अभ्यास करते. हा. आणि जे तिला आलं नाही तर ते आपल्या जवळ येते, मम्मी मला हे आलं नाही, हे सांग, अशी विचारते मॅडम ती. म्हणजे प्रामाणिक आहे ती. हो हो. वा वा वा, छान. तिला माहित आहे ना की बा आपण जर अभ्यास नाही केला तर मम्मी मग डबल आपल्यापाशी येऊन अभ्यास घेते, बा हे केलं की नाही केलं. अच्छा, धाक. हा, हो. खूप छान. नाही, हा असा प्रेमळ धाक असायलाच हवा, यामध्ये काहीच शंका नाहीये. मग परीला अभ्यासाव्यतिरिक्त काय काय करायला आवडतं? खेळणं, लंगडी, लप्पन छप्पन. बरं बरं. हो, थोडाफार वेळ काढतेच ते. खूप छान. आणि छोटे बहीण भाऊ आहे त्यांच्या बरोबर खेळते मग ते. वा 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 वा. आहे का मग परी आपल्यासोबत? आम्हाला तिच्याशी बोलायला यावं. आहे ना मॅडम, आहे. हॅलो. कशी आहेस तू? चांगली आहेत. आणि तुझा अभ्यासही छान चालू आहे आईने सांगितलं. हो. मग तुला अभ्यास जास्त करायला आवडतो की मस्ती करायला आवडते? अभ्यास. गुड. आणि तुला कोणत्या विषयाचा अभ्यास करायला आवडतो? मराठी. आई मराठीचा अभ्यास घेते म्हणून का? हो. बरं. पण आज आम्ही तुला त्रियुग पद्धतीबद्दलचा अभ्यास दिलाय, तर तू केलायस का? हो. मग त्रियुग पद्धतीनुसार वस्तूंच्या 3 वर्गवारी कोणत्या आहेत बरं? काय माहिती मिळवलीस तू? 1 दगडाची हत्यारे म्हणजे अश्मयुग, 2 तांब्याची हत्यारे आणि इतर वस्तू म्हणजे ताम्रयुग,
3 लोखंडाची हत्यारे आणि इतर वस्तू म्हणजे लोहयुग. अश्व म्हणजे दगड. बरोबर. म्हणजे एकूण कोणकोणते झाले बरं? अश्मयुग, हा. ताम्रयुग आणि लोहयुग. परफेक्ट. खूप छान. म्हणजे तुला मराठी विषय जरी आवडत असला तरी तू इतिहासाचा अभ्यास सुद्धा खूप चांगला केलेला आहे. हो. बरं, तुला वाचन करायला आवडतं का? हो. मग आम्हाला तुझ्या आवडत्या धड्यातले कोणत्याही विषयातले 2 परिच्छेद वाचून दाखव. हो. माझ्या पाठाचे नाव आहे छत्रपती राजश्री शाहू महाराज. 1846चा पावसाळा कोरडाच गेला. नंतरच्या वर्षीही उन्हाची तलखल्ली वाढू लागली होती. आभाळात कोरडं ढग जमवायचे, निघून जायचे. प्रजेच्या डोळ्यातील पाणी सुद्धा आटलं. कोल्हापूरच्या सुपीक मातीला भेगा पडू लागल्या. शेतकरी आभाळाकडे डोळं लावून बसला. छत्रपती राजश्री शाहू महाराजांविषयी लोक बोलायला लागले. इतका चांगला राजा मिळाला आणि आता अस्मानी संकट आलं. काय र बाबा, आभाळाची कुऱ्हाड पडली र मानवर. सर्वत्र दुष्काळानं थैमान घातलं. अन्न कल्लोळ उडाला. जनावरं उपाशी पडली. बळी राजाचं काळीज सगळ्याचं झालं. गाव पांढरी सोडून माणसं जगायला दूर चालली. गोरगरीब करपून जायला लागले. गावाच्या गाव ओस पडायला लागली. खूप छान वाचलंस तू. आणि अशीच वाचनाची सुद्धा सवय राहू दे. प्रॅक्टिस करत राहा आणि असाच छान अभ्यासही करत राहा. तुला मोठं झाल्यावर काय बनायचंय? मला डॉक्टर बनायचं आहे. अरे वा. मग तुला तर विज्ञानाचा पण अभ्यास करावा लागेल, गणिताचाही करावा लागेल. हो. गुड. त्यासाठी तुला शुभेच्छा. थँक्यू मॅडम. वेलकम. तुझ्याशी आणि तुझ्या आईशी बोलून आम्हाला एकदम छान वाटलं. बाय बाय. बाय बाय. बघ मधुलिका, आपण त्रियुग पद्धतीनुसार 3 वर्गवारी पाहिल्या, बरोबर? अगदी बरोबर. आपल्या शाळेच्या सुद्धा 3 वर्गवारी आहेत. कोणत्या ग? अभ्यास, मस्ती आणि गोष्ट. अरे हो, म्हणजे आपला अभ्यास सुरू आहे, सोबत थोडी मस्ती सुद्धा करतोय. आता राहिले ती म्हणजे गोष्ट. ओके, चला मग गोष्ट ऐकूयात आणि पुढल्या अभ्यासाला लागूयात. नक्कीच. बेबी कलिंगड. एखादी गोष्ट जेव्हा पुन्हा निर्माण होते तेव्हा ती प्रक्रिया किती विलक्षण असते नाही? आमच्या बाल्कनीत ही वेल काही दिवसांपासून दिसू लागली तेव्हा ती एखादी रानवेल असेल असे मला वाटले होते. खरं तर त्यावेळी कुंडीमधील शोभेच्या रोपाला इजा होऊ नये म्हणून मी ही वेल बागकाम करताना काढून टाकणार होतो. पण मनात काहीतरी आले आणि ती तशीच राहून गेली. काही दिवसांनी पाणी घालताना पुन्हा या वेलीकडे लक्ष गेले आणि खालच्या बाजूला एक हिरवेगार फळ याच वेलीला लागल्याचे दिसले. सुरुवातीला अंदाज येईना की हे नेमके कोणते फळ आहे ते. काही मित्रमंडळींना फोटो पाठवले. त्यापैकी काहींनी हा कोहळा किंवा काहींनी चक्क पपई असू शकते असे देखील सांगितले. आणि मग समजले की हे हिरवेगार फळ म्हणजे कलिंगड आहे. नंतर आठवले की कडक उन्हाळ्यात खाऊन झाल्यावर कलिंगडाच्या बिया आम्हीच या कुंडीत पेरल्या होत्या. आता त्या बियांपासून नवीन जीव जन्माला आला होता. मला याचा विलक्षण आनंद झाला. रेश्मा, ही गोष्ट ऐकता ऐकता की नाही अनेकांनी सरबताचे ग्लास हातात घेतले असतील किंवा पंख्याचं स्पीड सुद्धा हळूच वाढवलं असेल, नाही का? हो, कारण आता उकाडा जाणवायला लागलेला आहे. आणि हा आता उन्हाळा सरला की येणार मग पावसाळा. पावसाच्या सरींमध्ये सगळ्यांना चिंब भिजायला आवडतं आणि त्यानंतर हुडहुडी भरते ना, ती म्हणजे हिवाळ्यामध्ये. हो ग, खरंच. म्हणजे बघ ना, हिवाळ्यामध्ये आपल्याला वेध लागतात ते उन्हाचे, कारण कधी कधी थंडी आपल्याला सहन होत नाही. पण उन्हाळ्यामध्ये वेध लागतात ते मात्र पावसाचे किंवा हिवाळ्याचे, कारण ती थंडी तेव्हा आपल्याला खूप हवी हवीशी वाटत असते. मग उन्हाळ्यात मात्र आपण थंडीचे दिवस आठवत राहतो. हा, म्हणजे थंडी कशी वाजते किंवा मग आपण कोणकोणते कपडे वापरतो थंडीमध्ये, म्हणजे लोकरीचे किंवा पूर्ण बायांचे असे.
खरंय. आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा फायदा असतो तो म्हणजे कपडे वाळण्याचा. म्हणजे कपडे धुवून कधीही वाळत घातले तरी ते लगेच चुटकीसरशी वाळतात. हो, आणि हिवाळ्यात मात्र अगदी वाट बघत बसायला लागते की आता कपडे कधी वाळणार, थोडेसे दमट राहतात. याचीच कारण आज आपल्याला जाणून घ्यायची आहेत हा मधुलिका. कारण आपण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना विचारले की हिवाळ्यात कपडे वाळण्यास विलंब का होतो, याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी निरीक्षण करून, प्रयोग करून, माहिती मिळवून आपल्याला अचूक उत्तरं व्हॉट्सअपच्या माध्यमातून दिलेली आहेत. पण ज्यांचा अभ्यास करायचा राहिला असेल किंवा ज्यांना अधिक माहिती जाणून घ्यायची असेल त्यासाठी आधी आपण बाष्पीभवन म्हणजे काय आणि मग हिवाळ्यात कपडे वाळायला विलंब का होतो याबद्दलची माहिती जाणून घेऊयात. नक्कीच जाणून घेऊयात. मुलांनो, हवेत असणारे बाष्प आपल्याला दिसत नाही, म्हणजेच बाष्प हवेत अदृश्य स्वरूपात असते. पाण्याचे बाष्पात रूपांतर होणे म्हणजेच बाष्पीभवन होय. सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाणी तापते. या पाण्याचे बाष्पात रूपांतर होते. बाष्पीभवनाची प्रक्रिया हवेची शुष्कता म्हणजे हवेतील कोरडेपणा, तापमान आणि वाऱ्याचा वेग यावर आधारित असते. कोरडी व उष्ण हवा असेल तर बाष्पीभवनाचा वेग वाढतो, कारण उष्णतेमुळे पाणी तापते व त्या द्रवरूप पाण्याचे वायुरूपामध्ये रूपांतर होते. तसेच कोरड्या व थंड हवेतही बाष्पीभवनाची क्रिया सुरू राहते. या उलट अतिशय दमट हवा असेल तर बाष्पीभवनाची क्रिया मंदावते, म्हणजेच बाष्पीभवन हळूहळू होते. वातावरणातील हवेचा वाहण्याचा वेग व हवेचे तापमान जास्त असल्याने त्या परिस्थितीत बाष्पीभवनाची क्रिया जलद होते. वाऱ्याचा वेग कमी असेल व हवा थंड असेल तर बाष्पीभवन कमी प्रमाणात होते, म्हणजेच एखाद्या प्रदेशातील हवेची शुष्कता, तापमान व वारा वाहण्याचा वेग यावर बाष्पीभवन अवलंबून असते. मुलांना, तुम्हाला हे माहीत आहेच की उन्हाळ्यात कपडे लवकर वाळतात, कारण उन्हाळ्यात कोरडी व उष्ण हवा असते. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढतो आणि कपडे लवकर वाळतात. या उलट हिवाळ्यात कपडे वाळण्यास विलंब होतो, कारण या ऋतूतील हवा थंड असते व हवा थंड असेल तर बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. त्यामुळे कपडे वाळण्यास उशीर होतो. आजच्या आपल्या स्मार्ट माता सेगमेंटमध्ये तालुका अमळनेर, जळगाव जिल्ह्याच्या शेवंती गटाच्या सहभागी होत आहेत रुपाली पाटील, विद्या भदाणे, नंदा मोरे आणि भारती धनगर. नमस्कार रुपालीताई. नमस्कार विद्याताई. हो, नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात तुम्ही दोघी जणी? छान. तुमच्या गटाला तुम्ही नाव काय दिलंय बरं? शेवंती गट. इतकं छान नाव आहे, छानसं फूल आहे खरं तर ते. तुम्हाला हे नाव द्यावं असं का वाटलं? कसं सुचलं तुम्हाला मुळात हे नाव देण्याविषयी? शेवंती आम्हाला फुलंही आवडतं त्याच्यामुळे. बरं. आणि मुलं सुद्धा अशीच नाजूक असतात या फुलांसारखी. त्यांचं संगोपन करणं, त्यांच्या आवडीनिवडी जपासणं खूप गरजेचं असतं. तर त्यांचं वाढीचं वय आहे खरं तर हे. अभ्यास मस्ती सोबत खेळत खेळत त्यांना शिकवणं गरजेचं असतं. तर आम्ही काही आयडिया व्हिडिओज पाठवत आहोत, ते तुमच्यापर्यंत पोहोचतायत का? हो, पोचतायत. किती आयडिया व्हिडिओज मिळालेत बरं तुम्हाला आतापर्यंत? 30 या सोमवारी 30वा आला होता. अरे वा. आणि मग ह्या 30च्या 30चे प्रयोग तुमच्या गटात करून झाले का? हो. आणि मग असा कुठला प्रयोग आहे जो करताना खरंच खूप मजा आली, खूप धमाल मजा मस्ती आली तो प्रयोग करताना? आम्ही ते दाढीचा जो प्रोजेक्ट केला होता ना, मुलांना दाढीपासून काही आकृती बनवणे, त्याच्यावर चिटकवणे, तो प्रोजेक्ट, तो आयडिया व्हिडिओ आम्हाला खूप आवडला होता. कारण मुलांना त्याच्यापासून दाढींचंही नॉलेज मिळालं की कोणती दाढ कोणती असते असं. वा. आणि या डाळींसोबतच मला आता अजून एक विचारायला आवडेल की मग कडधान्यांपासून भेळ बनवायची होती, बनवली का तुमच्या गटाने ही भेळ? हो. आवडली का मुलांना ही भेळ खायला? मुलांना त्या कडधान्यांचं तुम्ही महत्व समजावून सांगितलं का? हो. तर तुम्ही काय काय केलं ते सांगा ना मला जरा. कशीच आहे कडधान्यांची भेळ ना? हो. तर मूग, मटकी, हरभरे यांना भिजून कोंब फोडून घेतले आणि त्याच्यात कच्चे टमाटे वगैरे असं सगळं उसळ अशी त्यांना आम्ही खाऊ घातली, तर त्यांना आवडली ती खूप. वा. एक तोरणाचा प्रयोग करायचा होता, तुम्ही केला का तुमच्या गटात हा प्रयोग? हो, तोरणाचा केला होता आम्ही. त्याच्यात मुलांनी ना दोरे म्हणजे ते असतं ना आपण मणी वगैरे किंवा असे स्टार बनवले होते, त्यांनी चौकोन बनवले होते कागदापासून आणि त्याचे तोरण बनवले होते मुलांनी. अरे वा, किती छान. असंच बांगड्यांपासून स्टँड बनवायचा होता मेणबत्तीचा, बनवला का तुमच्या गटात तुम्ही? हो. तोरण वगैरेचा प्रोजेक्ट खूप आवडला होता मुलांनी आमच्यासोबत, म्हणजे फोटोही काढले होते ते तोरण असं बनवताना.
किंवा बनवल्यानंतर त्यांना असे पकडून सण घरात असं स्टार, त्याच्यात मणी, ते टाकाऊपासून टिकाऊ जसं असतं ना त्या प्रकारे बनवले होते त्यांनी. मस्त. आता विद्याताई, तुम्ही आम्हाला सांगा की तुम्ही घरातल्या कोणत्या कोणत्या वस्तूंचा वापर करता मुलांना शिकवताना? असं समजा आता पोळ्या लाटतो आपण, पोळ्या लाटताना त्याच्यावर काही गोल बनवणे असे प्लेटने किंवा झाकणाने ते कसं वर्तुळ तयार होतं, आणि त्यांना नाहीतर मग अशी फरशीवर आहे ना 1-2 लिहून द्यायचं, ABCD म्हणा काही असं, त्याच्यावर त्यांना असं लंगडी वगैरे खेळताना ते शिकवतो आम्ही की पहिल्या याच्यात टाक, दुसऱ्या याच्यात टाक, तिसऱ्या याच्यात टाक दिसू वगैरे, तर ते बरोबर खेळतात घरात असं. म्हणजे अशा हर प्रकारे ते मुलं हे करतात ऍक्टिव्हिटी. आणि टीचरही सांगतात ना, टीचरांच्या सांगण्याप्रमाणे तर हर एक. आता त्यांनी न्यू प्रोजेक्ट बनवलेला आहे, तर प्लॅस्टिक गोळा करायचं बाटल्यांमध्ये, कारण ते हे होत नाही म्हणे प्लॅस्टिक, तर ते आता त्याच्यापासून काहीतरी शोची वस्तू शाळेत निर्माण करणारे, काहीतरी बनवणार आहे. तर सगळे मुलं प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये टाकाऊ जे जे असे आमच्या घरात आता समजा जे पण असे कागद निघतात, निरम्याच्या पिशव्या म्हणा, असं म्हणजे प्लॅस्टिक जे काही निघतं ते सगळं त्या बाटल्यांमध्ये ते गोळा करतायत. त्यांना त्याच्यापासून काहीतरी तयार करायचंय. आता अशी शोची वस्तू बनवणार आहे, ते काहीतरी शो शाळेत एक तर काहीतरी बनवणार आहे की त्याच्यापासून काहीतरी शो निर्माण करू आम्ही शाळेत म्हणे असं. वा वा, खूपच छान. मला सांगा, आता तुम्ही दोघी जणींनी मिळून की आम्ही काही वर्कशीट पूर्ण करायला सांगतो, ज्यामध्ये काही अक्षरांवरनं वर्कशीट पूर्ण करायच्या होत्या, अक्षरांवरनं शब्द बनवायचे होते, काही वाक्य बनवायची होती शब्दांवरनं. बनवली का मुलांनी? कोणती कोणती अक्षरं तुम्ही मुलांना विचारली होती? हो. मग आता जसं ऊसावरून आम्ही ऊ वरून विचारलं त्यांना, किंवा घरात वस्तू आणल्या असल्या तर विचारतो की हे अक्षरावरून काय वस्तूचा उच्चार निघतो, म्हणजे ऊ वरून ऊस म्हणा, ड वरून डबा म्हणा असं. तर हर एक वस्तूंचं त्यांनी म्हणजे अक्षर अल्फाबेटिकल नुसार आई नुसार आम्हाला सगळं सांगितलं होतं, क वरून, ख वरून. काही मुलांकडनं बेरीज वजाबाकीचे सुद्धा असेच प्रयोग करून घ्यायचे होते, केले का तुमच्या गटामध्ये तुम्ही? जसं आम्ही पोळ्या लाटताना त्यांना पोळ्या मोजायला सांगतो. काही केलं, आता गोळा घेतला आम्ही, त्याच्यामधून हे गोळे किती आहेत, हे याच्यामधून 2 काढले तर किती राहिले, असं आम्ही वजाबाकी बेरीज असं शिकवतो त्यांना. स्वयंपाक करताना, एक तर कपडे धुताना, काही भांडे करताना ते पैसे जे आणतात ते सुटे ते मोजायला लावतो की तुम्ही आता एवढ्याची वस्तू आणली तर तुम्ही किती पैसे रिटर्न आणले, मग ते आम्हाला बरोबर सांगतात. असं सुटे करायचे म्हणा, काही चॉकलेट किंवा काही आणायला लावलं तर ते ना आपण 10 रुपये जर दिले की 1-2 रुपयाचे तुम्ही आणा गोडी असं चॉकलेट, किंवा कोण आता ह्या दिवसाचे आईस्क्रीमचे कोण वगैरे उन्हाळ्यात खातातच मुलं, मग त्यांना द्यायचे ते पैसे, मग त्यांनी किती रिटर्न आणले ते विचारायचं, ते व्यवस्थित उत्तर देतात का असं. त्या प्रकारे आम्ही त्यांची घेतो म्हणजे परीक्षा घरी असं. बरं, पण मग तुम्ही ह्या सगळ्या सोबतच घरातल्या आणखीन कोणत्या कोणत्या वस्तूंचा वापर करता मुलांना शिकवताना? आता जसं की मॅडम मी ब्लाउज शिवते, विद्या बोलते मी, तर रील असतात ना बॉक्समध्ये, मी त्यांना रील मोजायला लावते, ते रील मोजतात. मला असं हर एक गोष्टीत सुई असली की सुई, त्यांना सुयांचं पॅकेट आणलं की ते मोजायला सांगतो. म्हणजे जेही मिळालं की आता याच्यामधून मुलांना काही शिकायला मिळेल त्या हर एक गोष्टी. माझं होतं शिवायचं असल्यामुळे मी त्यांना अस्तर वगैरे असतात किंवा फॉल वगैरे असतात ते जर आणलेले असले ते मोजायला सांगते, किती आहेत विचारते, रंग विचारते, कोणता रंग आहे काय आहे असं मी त्यांना विचारत असते मुलांना. वा, मस्त. आणि मग हे सगळे आयडिया व्हिडिओचे प्रयोग करून बघत असताना मुलांमध्ये काही बदल होतोय, तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळतंय असं वाटलं का? हो. काय तुम्हाला बदल जाणवले? खूपच नवीन ऍक्टिव्हिटी मिळते आम्हाला बघायला, कारण जेही आयडिया व्हिडिओ आले किंवा टीचरांनी काही सांगितलं की ते मुलं आम्हाला घरी आल्यावर सांगतातच. आमच्यापासून ते स्वतःही करून घेतात. आता जसं मी सांगितलं टाकाऊपासून टिकाऊ ते निर्माण करतायत मॅडम, तर त्यांनी आम्हाला आधी घरात सांगितलं की आम्हाला असं असं करायचंय मम्मी, तर जेही प्लॅस्टिक घरात निघेल ते आम्हाला द्या, आम्हाला असं असं तयार करायचंय. म्हणजे याच्यावरून दिसतोय की ते ऍक्टिव्हिटी एकदम व्यवस्थित करतायत मुलं सगळे. अरे वा, खूपच छान. रुपाली आणि विद्याताई, आजच्या कार्यक्रमात तुम्ही दोघी जणी सहभागी झालात आणि तुमच्या गटाच्या वतीनं तुम्ही खूप छान प्रकारे सांगितलं की तुमच्या गटात तुम्ही कशा प्रकारे मुलांकडनं प्रयोग करून घेतायत आणि मुलांमध्ये तुम्हाला कसे बदल बघायला मिळत आहेत त्याविषयी. आजच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हो, धन्यवाद. बाय बाय. बाय. सो फ्रेंड्स, एक नक्की, आपण प्रत्येक गोष्ट टप्प्याटप्प्याने शिकत असतो. कोणत्याही क्षेत्रात यश हे एका रात्रीत मिळत नसतं, तर त्यामागे अनेक दिवसांची मेहनत असते. आज लागत असलेल्या विविध शोधांचं मूळ हे मागच्या काही युगांमध्ये सुद्धा दडलेलं आहे. म्हणजे बघा ना, अश्मयुगात दगडांचा वापर करून वस्तू, भांडी, हत्यारं तयार केली गेली. त्यातूनच नवा शोध म्हणजे ताम्रयुग आणि मग लोहयुग उदयास आलं. त्यामुळेच हातात असलेल्या संधीचा आपण योग्य उपयोग केला
तर पुढल्या टप्प्यात नव्या संधीचे नवे दालन तुमच्यासाठी सहज खुलं होईल. आत्मविश्वास बाळगा, म्हणजे कोणत्याही बदलाने डगमगून न जाता त्यात सामावून काहीतरी नवं निर्माण कराल. अशाच नव्या अभ्यास मस्तीसाठी आता आपण भेटूयात पुढल्या भागात. बाय बाय. बाय बाय.